बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. बिहारची निवडणूक 2 टप्प्यात होणार आहे. मात्र निवडणुकीत पारदर्शकता आणि सुरक्षिततेवर भर दिलाय. महाराष्ट्रातील वेबकास्टिंग वाद लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं बिहारसाठी नवे पर्याय निर्माण केलेत. बिहार कोण जिंकेल हे निकालावरून स्पष्ट होईलच, मात्र निवडणूक आयोगानं काही नवीन मार्ग आखलेत. पाहूयात त्याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. बिहारमधील 243 जागांसाठी 2 टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा 6 नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा 11 नोव्हेंबरला आणि निकाल लागणार आहे 14 नोव्हेंबरला. यंदा 3,92,00,000 पुरुष आणि 3,50,00,000 महिला मतदार आहेत. विशेष म्हणजे यात 14 लाख नवीन मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय वेबकास्टिंग. बिहारमध्ये 100% वेबकास्टिंग होईल आणि वाद झाल्यास फक्त उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयालाच वेबकास्टिंगचे फुटेज दाखवले जाईल, असे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले. वेबकास्टिंगमुळे निवडणूक आयोगाला मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील प्रत्येक हालचालीचं रिअल टाइम मॉनिटरिंग करता येणार आहे. बिहारमध्ये होत असलेले 100% वेबकास्टिंग हे भारतातील निवडणूक प्रक्रियेतलं नवं पान ठरू शकतं. कारण लोकशाहीचं आरसपाणी प्रतिबिंब आता थेट कॅमेऱ्यातून दिसणार आहे, तेही गोपनीयतेच्या मर्यादेतच. वेबकास्टिंगमुळे बिहारमध्ये लाखो केंद्रांवर थेट लक्ष ठेवता येईल. गैरवर्तन, बोगस मतदान किंवा धमकावणीची कोणतीही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल. त्यामुळे बिहार हे देशातील पहिलं राज्य असेल जिथे 100% कव्हरेज असेल. निवडणूक आयोगानं 17 नव्या कल्पना मांडल्या आहेत. वेबकास्टिंग सोबत अंगणवाडी सेविकांचा समावेश ही विशेष योजना आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर स्थानिक अंगणवाडी सेविका तैनात केल्या जातील. त्यांची जबाबदारी बुरखा किंवा घोंगड घातलेल्या महिलांची ओळख तपासणे ही असेल. आयोगाच्या नियमानुसार शंका असल्यास सेविका मदत करतील. उमेदवार किंवा प्रतिनिधींना स्वतः तपासणीचा अधिकार नसेल, असंही ज्ञानेश कुमार यांनी म्हटलंय. तसंच मतदान केंद्राबाहेर मोबाईल डिपॉझिट सुविधा, रिअल टाइम मतदान टक्केवारी, रंगीत फोटो असलेली ईव्हीएम, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलीस असतील. शिवाय दुचाकीस्वार पोलिसांचे पथक सज्ज ठेवले जाईल. हे पथक आवश्यकतेनुसार कोणत्याही मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस म्हणून नियुक्त केले जातील. वृद्ध आणि दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर अशा सुविधा असतील. बिहार निवडणुकीत पारदर्शकता आणि सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.